उद्धव ठाकरेंच्या या आमदारांनी विधानसभा गदागदा हलवली. या शिंदे फडणवीसला काम करायचं सोडून बाकीचे धंदे करायला वेळ आहे. हे दोघे 24 तास राजकारण करतात. याला फोड, त्याला फोड, हा नगरसेवक फोड, हा सरपंच फोड. आता पुढचं लक्ष, शाळा मॉनिटर, बचत गट अध्यक्ष, भिशी अध्यक्ष सुद्धा भाजपचा. तुम्हाला 2019ला आमदार होऊ वाटतं आणि परत 2024ला पण आमदार होऊ वाटतं. मग शेतकऱ्यांना 2019ला कर्जमाफी मिळाली तर 2026ला परत कर्जमाफी मिळू नये का? आमदार खासदार फोडायला पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला नाहीत. 2046ला भारत विश्वगुरू होणार आहे म्हणे. सरकारला कमी भांडा पण ठाकरेंना सोडू नका. धाराशिवकर. मामीला आवरता नाकी नऊ आले मुख्यमंत्रीचे. एवढी अनास्था कशी? तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक, हा बिनविरोध कर. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमचं लक्ष कशात आहे? सरकार चालवण्यामध्ये लक्ष आहे तुमचं का बाकीच्या गोष्टी करण्यात लक्ष आहे? सत्ताधारी आमदारांना 7.5 कोटी आणि विरोधी आमदारांना 2.5 कोटी का? आमच्या मतदारसंघात शेतकरी नाहीत? कुठपर्यंत राजकारण करणार नाही तुम्ही? आपल्याला 19ला आमदार होऊ वाटतं, परत 24ला होऊ वाटतं ना. मग शेतकऱ्याला 19ला कर्ज मिळालं, त्याला 26ला मिळू नये का कर्जमाफी? स्वतःहून बघा ना. मग आपण ठरवू, आपण 19ला आमदार झालो, 24ला कशाला आमदार व्हायचं? केंद्र सरकार डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही प्रस्ताव तर पाठवायला पाहिजे ना. 3 दिवसापूर्वी प्रस्ताव गेला आपला. किती? एवढं गतिमान सरकार आहे आपलं. सक्षम लोक सक्षम आहेत का? गरज नाही का? एवढी अनास्था कशी? तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक, हा बिनविरोध कर. ह्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमची जबाबदारी आहे का नाही? काय केंद्र सरकारकडे 28,000 कोटीचा प्रस्ताव 3 दिवसापूर्वी गेलाय. एक वर्ष तुमचे प्रस्ताव जात नाहीत. तुमचं लक्ष कशात आहे? सरकार चालवण्यामध्ये लक्ष आहे तुमचं का बाकीच्या गोष्टी करण्यात लक्ष आहे? 1 वर्ष प्रस्ताव तुमचा गेला ना. 1 वर्ष. नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार, केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26ला पडलाय. आता PM किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो, राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? अरे काय उत्तर? किती तुम्ही म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय. ज्या एखाद्या ज्याचं फक्त शेतकऱ्याचं फक्त उत्पन्न साधन शेती असतं त्याला लक्षात येतं की पेरणीच्या वेळेस खताला, बियाण्याला, खताची किमती किती वाढल्यात. आता तुम्ही देऊन किती देता? 3 पोत्याचे पैसे आहेत फक्त खताच्या. 6,000 मध्ये 3च पोते येतात. किती पट किमती वाढल्या? त्या प्रमाणात मालाची किमती वाढल्या का? तुम्ही निर्ममागा सांगितलं कापसाची किंमत, भाव एवढे वाढले. सोयाबीनचे 7,500 रुपये सोयाबीन प्रति क्विंटल झालं. कुणापाशी आहे? किती शेतकऱ्याजवळ कापूस आहे, किती शेतकऱ्याजवळ सोयाबीन आहे? आता त्यावेळेस गरज असते, नाईलाजाने विकावं लागतं. आणि आपण म्हणजे शेतकऱ्याजवळ असला भाव नसतो. आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही साठवणूक करण्याची. ह्या बाबतीत आपण काम करतोय का? आपण $500 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो. शेतीची शेतीसाठी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं. पण तरतूद किती केली त्यासाठी? आपण पीक विमा योजना बंद केली. 1 रुपयात पीक विमा योजना. आणि त्यावेळेस काय सांगितलं गेलं की कृषी समृद्धी योजनेतून दरवर्षी आपण 5,000 कोटी रुपये शेतीच्या विस्तार योजनेसाठी देऊ. मग आधी रणधीर भाऊ सांगत होते विस्तारमध्ये काम झालं पाहिजे. तरतूद किती आहे? मागच्या वर्षी तर 1 रुपया नव्हती, ह्या वर्षी फक्त 2,000 कोटी तरतूद आहे. आपले पीक विमा योजनेतले पैसे वाचले ना. दरवर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतले पैसे जेवढे वाचले तेवढे आपण कृषी समृद्धीमध्ये द्यायचं ठरलं होतं. दरवर्षी 5,000 कोटी देऊ म्हणून सांगितलं होतं. दिले किती? 2,000 कोटी. ही वस्तुस्थिती आहे ना. मग नुसतं तुम्ही घोषणा करायच्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी काय? नमो शेतकरी महासन्मान योजना
आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची, मग हे कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत, पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना हे पैसे कसे मिळतील यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. सत्ताधारी आमदारांना 7.5 कोटी आणि विरोधी आमदारांना 2.5 कोटी का? आमच्या मतदारसंघात शेतकरी नाहीत? आमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी शेतापर्यंत जाऊ नये? कुठपर्यंत राजकारण करणार तुम्ही? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत हे राजकारण करता. 19 शेतकरी 24ला त्याला नाही द्यायचं, 26ला नाही द्यायचं. आपल्याला 19ला आमदार होऊ वाटतं, परत 24ला होऊ वाटतं ना. मग शेतकऱ्याला 19ला कर्जमाफी मिळालं, त्याला 26ला मिळू नये का कर्जमाफी? का? म्हणजे आपल्याला सगळं पाहिजे. आपल्याला 19ला पण आमदार पाहिजे, 24ला पण पाहिजे, पुढे 29ची पण अपेक्षा. आणि मात्र 19ला जे कर्जमाफी घेतली त्यांनी महात्मा फुलेमध्ये, त्यांना 26च्या कर्जमाफीत नाही. हा का अन्याय? स्वतःहून बघा ना. मग आपण ठरवू, आपण 19ला आमदार झालो, 24ला कशाला आमदार व्हायचं? सर्वसामान्य शेतकरी का हौसेन जातो का थकबाकीत? बसा 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 बसा, उशिरा आलो. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय की आपण हा भेदभाव का करतो? राजकारण शेतकऱ्यापर्यंत का नेताय तुम्ही? शेतकऱ्याला पक्ष असतो का? कर्जमाफीतला आता मंत्री महोदय, त्यांना मंत्री नको पुढे, मग शेतकऱ्यांनाच काय 19 शेतकऱ्यांना 26 मध्ये कर्जमाफी नाही दिली पाहिजे ना. आपण जो न्याय आपल्याहून दुसऱ्या देण्यापेक्षा आपलं घ्या ना उदाहरण. होय, मग तेच म्हणतोय, बोललो तेच बोलतोय. आपल्याला 19ला आमदार होऊ वाटतं, 24ला पण होऊ वाटतं, मग 19 शेतकऱ्यांना 26ला कर्जमाफी का नको? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आपण. ते नैसर्गिक शेतीच्या बाबतीत निर्भय तुम्ही बोलले, ह्याची राजकारण. मला ह्या वर्षी अल निनोचा प्रादुर्भाव आहे. कृषी मंत्री महोदय या ठिकाणी बसलेत, एक सूचना करावी वाटते. आपल्या महाराष्ट्रात फळबागा असतील किंवा जे दीर्घमुदतीची पीक आहेत, फळबागा, ह्याच्यावर अर्थव्यवस्था बऱ्यापैकी अवलंबून आहे. पण जर दुष्काळ पडला, दुर्दैवानं आपल्या पडू नये हीच अपेक्षा आहे, पण ह्या फळबागा कशा जगतील? आपण फळबागा गेल्यानंतर परत त्यांना पॅकेज देण्यापेक्षा त्या फळबागा टिकवण्यासाठी आता काय करता येते का बघा. तिकडे शेततळे आहेत का बघा. ज्यांच्याकडे शेततळे नाही त्या प्रत्येक शेतकऱ्याला शेततळे द्या, त्याला आस्तरीकरणाला शेततळे द्या, आणि त्याला जेवढं पाणी उन्हाळ्यात लागतं ती साठवणूक करण्याची व्यवस्था आताच करा, तर ह्या फळबागा टिकतील. कारण एखाद्या फळबागाचा शेतकरी, त्याची फळबाग जर जळून गेली दुष्काळामुळं, तर ते कुटुंब परत 5 वर्ष उबदार येत नाही, उद्ध्वस्त होऊन जातं कुटुंब. त्यामुळं फळबागाच्या बाबतीत यांनी विचार करावा. या सगळ्याच गोष्टी, सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. शेतकऱ्यांकडे ज्यावेळेस माल असतो त्यावेळेस मालाला भाव नसतो, साठवणूक करायची व्यवस्था नाही आपल्याकडे. ह्या सगळ्या गोष्टी भांडवली गुंतवणूक आपण करायची म्हणतो, ह्यासाठी तरतूद किती आहे, त्यासाठी आपण काय काम करतोय हेही सरकारनं सांग. फक्त घोषणा करून उपयोग नाही. म्हणजे कृषी समृद्धीची घोषणा केली, 5,000 कोटी देऊ म्हणले, दिले 2,000 कोटी, अशी फक्त घोषणा. प्रत्यक्ष अंमलबजावणी काय होते ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, तर शेतकरी आत्महत्या थांबतील. फक्त घोषणा करण्यापुरता, म्हणजे नुसत्या मोठ्या आकडे. आता 36,000 कोटीची तुम्ही कर्जमाफी केली, तरतूद किती आहे? 20,000 कोटी. म्हणजे यातून लक्षात आलं. हो, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही किती दिवस लांबवणार हे लक्षात आलं ना. एक तर 24ला तुम्ही घोषणा केली, 24ची घोषणा तुम्ही 26ला त्याचा निर्णय घेतला, आणि तरतूद फक्त 20,000 कोटीची केली. बरोबर आहे, पण तुम्हाला आधी एक तर 2 वर्षांनी तुम्ही कर्जमाफी केली, त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी तुम्ही पूर्ण तरतूद करणं गरजेचं आहे ना.